आता दुसरं स्टॉल वॉर्निंग सिस्टम, म्हणजे याच्यामध्ये एखादं विमान स्टॉल होण्यापूर्वी आपल्याला एक अंदाज येतो, काहीतरी गडबड त्याच्यामध्ये होते. हे विमान स्मार्ट विमान असतं आणि ह्याच्यातली ही जी काय स्टॉल वॉर्निंग सिस्टम आहे, आमचा प्रॉपर इंटेल आहे. आमचं काही लोकांशी तिथं बोलणं झालंय, फक्त त्यांनी सांगितलं आमचं कृपा करून तुम्ही नाव नका सांगू, आमच्या नोकऱ्या तिथं जातील. त्यांची चर्चा अशी, जे विमान अजित काकांना घेऊन तिथं ते ऍक्सिडेंट झालं त्याच्यामध्ये ही जी स्टॉल वॉर्निंग सिस्टम ती बंद होती. ती बंद असल्यामुळे काही गोष्टी आपल्याला आधीच कळल्या नाही आणि त्यामुळे ती घटना त्या ठिकाणी घडली असावी असं काही तज्ज्ञांचं तिथं मत आहे. आणि हेवी बेस मेंटेनन्स केलं कुणी ह्याच्यासाठी आम्ही हे पुरावे त्या ठिकाणी मागतोय. पीटीटी पुश टू टॉक म्हणजे तुमची वॉकी टॉकी असते, आपण बटन दाबतो, आपण बोलतो, पलीकडचा ऐकतो, तसं विमानामध्ये पीटीटी असतं. हे पीटीटी जेव्हा चालू होतं तेव्हा कॉकपिटमध्ये बटन दाबल्यानंतर जे जे काय चालू असतं, जसं की आता मी पोहोचतोय, आता लँड होतोय, मी पुढे तुम्हाला ट्रान्सक्रिप्ट दाखवेल, तर ते सगळं कळतं. तर जेव्हा मेन पायलट हा जर कपूर असेल तर पाठक ज्या पायलट होत्या ह्या को पायलट होत्या. को पायलट जनरली ते इंटरॅक्शन करतात एटीसीची. तेव्हा ती पीटीटी त्यांनी दाबलं होतं, तेव्हा त्या वातावरणामध्ये ते जेव्हा शेवटचं वाक्य ओ शिट होतं तेव्हा सुद्धा त्याच्या आधी सुद्धा त्या विमानामध्ये कुठंच ही वॉर्निंग सिस्टीमचा आवाज येत नव्हता. पीटीटी दाबून सुद्धा शुकशुकाट होता, म्हणजे ही सिस्टम तिथं बंद होती असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. आणि त्यासाठी जे एटीसीचं रेकॉर्डिंग आहे ते तुम्ही चेक केलं, पीटीटी दाबल्यानंतर त्याच्यामध्ये कुठेही ते वॉर्निंग तिथं आल्या नाहीत. आणि ब्लॅक बॉक्स जेव्हा रिकव्हर केला जाईल त्यानंतर आपल्याला बऱ्याच गोष्टी या बाबतीतला कळतील. आता दुसरा विषय असा आहे की हा व्हिडिओ तुम्ही ऐका, मग तुम्हाला त्या ठिकाणी मी सांगतो. आमच्या गावातनं उतरताना आमच्या गावात एक मंदिर आहे, त्या मंदिराच्या कळसाला सुद्धा टेकायची काही लोकांना शक्यता. आता हे त्याच वेळी आमच्या गावातनं उतरताना आमच्या गावात एक मंदिर आहे, त्या मंदिर 51,000 फीटला ते उडतं आणि जेव्हा तुम्ही त्या एअरपोर्टच्या जवळ येत असता आणि फारच जमिनीच्या जवळ आल्यानंतर ही सिस्टम तुम्हाला वॉर्निंग देते. जेव्हा तुम्ही एखादा हिंदीचा पिक्चर नाही तर इंग्लिशचा पिक्चर बघितला असेल तेव्हा तिथं तुम्हाला जाणवत असेल एक आवाज ते विमान देत असतं की वॉर्निंग अप्रोचिंग लँड, वॉर्निंग अप्रोचिंग लँड, अशा प्रकारची ही सिस्टम त्याच्यामध्ये असते. आणि दुर्दैव असं आमचं असं मत आहे की मंदिराच्या जर जवळ गेला असेल तरी पीटीटी चालू असताना हा आवाज तिथं आपल्याला कुठंही ऐकायला मिळालेला नाही. आणि हे सगळं संभाषण हे एटीसी वर त्या ठिकाणी झालेलं आपण बघू शकतो. ते रेकॉर्डिंग तुम्ही बघितलं, आमच्याकडे त्याचा एक प्रिंट आहे आणि ती प्रिंट हे सरकारला सुद्धा त्या ठिकाणी दिली गेली आहे. ते पुरावा आमच्याकडे आहे, त्याच्यामध्ये कुठंच. आणि आम्ही जेव्हा काही लोकांशी बोललो तेव्हा त्यांच्याकडनं सुद्धा आम्हाला कळालं की अशा पद्धतीने आम्हाला कुठंच काही हे ऐकू आलं नाही. त्यामुळे ही जी सिस्टम आहे ती सुद्धा बंद होती, आता खराब झाली होती. आता ह्याच्यामध्ये व्हीएसआर संदर्भातले काही प्रश्न की हेवी बेस मेंटेनन्स हा कुठं केला जातो हे आपल्याला माहिती घ्यावं लागेल. या देशामध्ये 2च एमआरओ आहेत. एक मुंबईच्या आसपास आहे, प्रफुल्ल पटेल साहेबांची मालकी त्या एमआरओची असं आम्हाला त्या ठिकाणी कळतं, आणि दुसरं कुठे दिल्ली साईडला त्या ठिकाणी आहे. पण हे एमआरओ आहे. पण ह्या कंपनीकडे एक वेगळा एमआरओ होतो असं म्हणतात. ते स्वतःच्या कंपनीच्या माध्यमातून ही सगळी 27 विमानं ते मेंटेन त्या ठिकाणी करत होते. मग त्यांच्याकडे एक्सपर्ट होते का? जसं तुमच्या कंपनीमध्ये म्हणजे तुम्ही सगळे वेगळ्या वेगळ्या चॅनलचे असला तरी जर 5च चॅनल असतील तर हा रिपोर्टर जास्तीत जास्त या 5 मध्येच कुठेतरी जाणार आहे. मग तिथून नोकरी निघाली की परत 5 मध्ये दुसरीकडे जाणार आहे. तसंच एमआरओ जर 2च असतील तर मग ते लोक कोण आहेत जे लोक या व्हीएसआर कंपनीमध्ये आज काम करतात? पूर्वी ते कुठं काम करत होते? कोण आहेत ते? कुणी ते सह्या केल्या? रमेश नावाचा माणूस कोण आहे? त्याचा काय अनुभव आहे? तो मेंटेनन्सचा त्याला का प्रमुख केलं? त्याला तुम्ही एन्क्वायरीसाठी घेतलं का तो गायब झालाय? हे सगळे प्रश्न आपल्याला तिथं पडू शकतात. एन्क्वायरी कुठंच नाही चालली म्हणून आम्हाला आमच्या लेवलला माझ्या काकासाठी आमच्या दादासाठी या सगळ्या गोष्टी करायला लागतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर सरकारने जर केल्या नाही तर मग आपल्याला खरं रहस्य काय हे त्या ठिकाणी तिथं कळणार नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.